सततच्या बोलण्याने आणि या रोमहर्षक घटनेची सुरुवात कशी झाली याचं समालोचन प्रत्येकासमोर करून मी इतका थकून गेलो होतो की सायंकाळी उशिरा डॉक्टर शिंदेंनी मला तपासून चांगली सुधारणा आहे, उद्या तुमची सुट्टी होऊ शकते असं जेव्हा म्हटलं तेव्हा आनंद व्यक्त करून त्यांचे आभार मानण्याचे त्राणही माझ्यात उरलेलं नव्हतं. सोमवारी मला भल्या पहाटे जाग आली. आता आपल्याला घरी जायचंय हे डोक्यात असल्याने मला शांत झोप लागावी म्हणून औषध दिलं असूनही मी घरी परतत असल्याची स्वप्न मला रात्रभर पडत राहिली. शेजारच्या पलंगावर थकून भागून ही झोपली होती, शांत झोपली होती आणि मी बऱ्यापैकी नॉर्मल होतो. घरी जायला मिळणार या उत्साहात सर्व बंधनं झुगारून आवाज न करता मी उठलो. हिच्या डोक्याशी ठेवलेली चहाची इलेक्ट्रिक केटली घेतली. हिला चाहूलही लागू न देता पाण्याची बाटली, केटलीसोबत ठेवलेली दुधाची भुकटी, चहा, साखर हे सगळं हस्तगत केलं. कमी साखरेचा मला हवा तसा चहा आपल्या हाताने करून घेतला. एक एक घोट पीत चांगला 1.5 कप चहा संपवला. तृप्त झालो. माझ्यानंतर तासाभराने ही उठली तेव्हा मी दवाखान्याची फाईल वाचत असा खुर्चीवर बसलो होतो आणि हिच्यासाठी चहा तयार होता. हिने बघितलं आणि मला कोपरापासून हात जोडले. यापुढे कुठलीही हालचाल न करण्याची तंबी दिली आणि मी खुर्चीवरून पुन्हा पलंगावर आलो. साधारण 8:30-9:15ला ऋषिकेश कार घेऊन आला आणि आम्ही मोघा मावरावरीला सुरुवात केली. डॉक्टर शिंदे जरा उशिरानेच आले. मग त्यांच्याकडून विचारपूस, माझी छोटी मोठी तपासणी, अपेक्षेपेक्षा लवकर रिकव्हरी झाल्याबद्दल समाधान आणि माझ्या केसात बोटं खुपसून मला आश्वस्त करणं यात त्यांचा काही वेळ गेला आणि मग ते समोरच्या पलंगावर बसले. लहान मुलाला समजावून सांगावं इतक्या कोमल स्वरात त्यांनी सांगायला सुरुवात केली. हे बघा, तुम्ही दवाखान्यात यायला अवास्तव उशीर केल्यामुळे तुमच्या हृदयाचं जे नुकसान झालंय ते लागलीच भरून काढणं शक्य नाही. आता माझ्याकडे त्यासाठी कुठलं औषधही नाही. भरपूर विश्रांती, नियमित दिनचर्या आणि ताणमुक्त जीवन याने तुमचं हृदय पूर्ववत होईलही, पण त्यास पुरेसा वेळ देणं गरजेचं आहे. रक्तवाहिन्यांचं ब्लॉकेज संपूर्णपणे काढून टाकू असं इतर वैद्यकीय पद्धतीने इलाज करणारे डॉक्टर छाती ठोकपणे सांगतीलही कदाचित, आणि ते खरंही असू शकतं. परंतु तूर्त धोक्याची सीमारेषा ओलांडलेल्या तुमच्या हृदयाला ताबडतोब सामान्य करणं गरजेचं आहे. तुम्ही काही कामानं एकटे घराबाहेर निघालात तर घरी परतेपर्यंत तुमच्या कुटुंबियांना घोर लागलेला असेल. दरम्यान अनोळखी कोणाचा फोन आला तर त्यांची धडधड वाढलेली लक्षात ठेवा आणि लवकरात लवकर म्हणजे इंदोरला पोहोचल्याबरोबर एन्जिओग्राफी करून घ्या, म्हणजे ब्लॉकेज किती आहे, कुठे एवढं तरी कळेल. मी होकारार्थी मान हलवली. पुढचं पुढे बघू, आता इथून तर सुटका होऊ दे असा त्याचा अर्थ होता. पण डॉक्टर शिंदेंना रुग्णांच्या हृदयात शिरून त्यातलं खरं खोटं बघता येत असावं. या हट्टी माणसाला सांगून काही अर्थ नाही हे त्यांना कळलं आणि त्यांनी हिच्याकडे मोर्चा वळवला. वहिनी, उपचाराची पुढील दिशा ठरवण्यासाठी जे गरजेचं आहे ते यांच्याकडून करून घ्यावं लागेल. आणि हे जर नाही केलं तर 3 महिन्यात ते पुन्हा छाती चोळत माझ्याकडे येतील आणि ते आता मला नकोय. एकतर 3-4 दिवस प्रवास करू नका. नंतर तुम्ही तुमच्या गावापर्यंत पोहोचू शकाल, सुखरूप पोहोचू शकाल इतका उपचार मी केलेला आहे. यावर 30 दिवसाची 1 महिनाभराची औषध लिहून देतोय. वेळेवर न चुकता ती त्यांना द्यायची जबाबदारी तुमची. किमान 4-6 महिने तरी यांच्या खाण्यावर प्रचंड कंट्रोल गरजेचं आहे. मैदा, मिठाई, साईचं दूध, तूप, तळकट पदार्थ, पाव, बिस्किटं, मसालेदार भाज्या एकदम वर्ज्य, तेल खूप कमी, गुळ चालेल आणि साखर टाळायची, कॉफी शक्यतोवर नको. त्यांनी पॉज घेतला. आम्ही काहीच बोललो नाही म्हणून तेच पुढे म्हणाले, माझं सगळं सांगून झालंय. या व्यतिरिक्त तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता. मी आणि ही एकमेकांकडे बघत बसलो. त्यांनी सारं इतकं व्यवस्थित सांगितलं होतं की आमच्याकडे विचारायला काही प्रश्नच नव्हते. तरी मी उगाच तोंड उघडलं. म्हटलं, डॉक्टर, मी गाडी ड्राईव्ह करू शकतो का? ते हसले. म्हणाले, मी नाही म्हटलं तरी तुम्ही ते ऐकणार नाही मला ठाऊक आहे. पण दुचाकी असो की 4 चाकी, स्पीड ब्रेकरवर दचका लागतो.
समोर अचानक कुणी आलं तर हृदयात धस्स असं होतं. आपण आजारी आहोत या जाणीवेनं आपलं लक्ष विचलित होतं आणि अशा कुठल्याही परिस्थितीत हृदयावर ताण येतो. सध्या हृदयाची परिस्थिती नाजूक आहे. तेव्हा पुढील 3 महिने तरी किमान ड्रायव्हिंग नको. आणि हो आणखीन महत्वाचं, जेवणानंतर ताबडतोब चालू नका. अर्धा तास थोडा आधी आराम करा आणि मग कामाला लागा. जेवणानंतर अन्न पचनासाठी रक्ताचा पुरवठा आपल्या पोटाला व्हायची गरज असते आणि तुम्ही जर जास्त व्यायाम केलात, चाललात तर हृदय आणि पोट दोन्ही एकाच वेळेस रक्त मागेल आणि मग त्यावेळेस हृदयाला पुरवठा कमी होऊ शकतो. म्हणून जेवणानंतर लागलीच फिरायला जाऊ नका. चला आम्ही निघूया आणि तुम्ही मस्त मस्त निघा. शुभेच्छा देऊन डॉक्टर निघाले. ऋषिकेश कागदोपत्री औपचारिकता पूर्ण करायला काउंटरवर गेला आणि माझ्याजवळ आली. म्हणाली, प्लीज प्लीज डॉक्टरांच्या सूचनेचं यापुढे तरी तंतोतंत पालन करा. आपल्या संपूर्ण कुटुंबाला गरज आहे तुमची. हिचा आवाज भरून आल्याचं जाणवलं आणि मलाच अचानक हुंदका फुटला. गेल्या 4 दिवसापासून माझ्यासाठी चाललेला आणि माझ्यामुळे माझ्या आप्तेष्टांचा संघर्ष माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला आणि हिच्या खांद्यावर डोकं ठेवून मी ओक्साबोक्सी रडायला लागलो. रडतच बोललो, मृत्यूच्या दारात जाऊन परतलोय मी प्रिया. मृत्यूची भीती तर केव्हाच नष्ट झालीय. पण अगदी निर्वाणीच्या क्षणाला मी थोडा विचलित झालो होतो. तेव्हा मला वाटलं की माझं काही बरं वाईट झालं तर तुम्ही इथे पोहोचल्यावर माझं शरीर तरी तुम्हाला दिसेल ग. मी मात्र तुम्हाला कधीच कुणालाच पाहू शकणार नव्हतो. माझे डोळे वाहत होते आणि ही मला जवळ घेऊन असं मायेनं थोपटत होती. माणसांना गजबजलेल्या त्या विस्तीर्ण दवाखान्यात जणू आम्ही फक्त दोघंच होतो. आम्हाला कोणीही दिसत नव्हतं. माझं संपूर्ण अस्तित्व हिच्या समोर घेण्याचं मला तेव्हा जाणवलं. आणि रास क्रीडा करताना गोपी आपलं स्वत्व कृष्णात आपणहून विलीन करतात म्हणजे नक्की काय होतं हे मला त्या क्षणी कळलं. इंदोरला जाण्यापूर्वी नाशिकच्या घरात फक्त 4-5 दिवस काढायचे होते. पण आता तेही जड वाटत होते. आम्हा दोघांना सोडून 100 सूचना देऊन ऋषिकेशचं ऑफिस होतं म्हणून तो इंदोरसाठी निघून गेला आणि आम्ही दोघंच 3ऱ्या मजल्यावर लावून एवढ्या मोठ्या घरात उरलो. माझी तब्येत बरी असती तर आमच्यासाठी परवणी होती नाही का, आम्ही दोघं जण. पण माझं वेळापत्रक सांभाळण्यासाठी ही सतत कामात आणि मी पलंगावर. माझीला काडीची मदत नव्हती. तरी मी बसल्या बसल्या भाजी चिरणं, कोथिंबीर निवडणं वगैरे असे उद्योग करत होतो. 1-2दा तर मी कणिकही म्हणून दिली. आम्ही लवकरच लांब सुट्टीवर इंदोरला जाणार ही बातमी एका दिवसातच बिल्डिंगमध्ये पसरली आणि पुन्हा लोकांचा राबता सुरू झाला. 4 दिवसात 40 लोक येऊन गेले आणि प्रत्येकजण येताना हातात काहीतरी घेऊन आला. गंमत म्हणजे अर्ध्याधिक लोकांनी लहान मुलांच्या पहिल्या वाढदिवसाला यावं तसं बिस्किटांचे पुडे सोबत आणले. मला बिस्किटं खाणं वर्ज्य असूनही त्यांचं प्रेम आवेरण्या इतका मी कठोर नाही होऊ शकलो आणि घरात बिस्किटांच्या पुड्याचा हा ढीग झाला. हिने तो बिल्डिंगच्या पोरांना वाटून टाकला. या दिवसात नाशिककरांनी मला भरभरून प्रेम दिलं. प्राध्यापक सुनील कुटे, एवढा मोठा माणूस, सिव्हिल इंजिनिअरिंगचा डॉक्टरेट, वाघ कॉलेजचा हेड ऑफ द डिपार्टमेंट, त्यांनी बाजारातून शोधून माझ्यासाठी डॉक्टर अभय बंगांचं माझा साक्षात्कारी हृदयरोग घेऊन आले आणि जाताना, सर तुमचं वाचून झालं की घरात ठेवू नका, इतर कुणाला वाचायला द्या, असा प्रेमळ आग्रह करून गेले. आमची घरकाम करणारी सविता एका सायंकाळी घरून पिठलं भाकरी बांधून घेऊन आली आणि जाताना डोळे पुसत गेली. शेजारचे प्राध्यापक व्यास आणि त्यांचं कुटुंब तर येता जाता हवं नको ते विचारायचे. 4 दिवस आम्हा उभयतांच्या फोनला उसंत नव्हते. दरम्यान ऋषिकेश ही आणि डॉक्टर शिंदे यांचे आपापसात सतत संवाद चालले होते आणि कामातून सवड टाकून हिची सामानाची बांधाबांधी चालली होती. मला 3 जिने उतरायची परवानगी नसल्याने हिची माझ्याकडे काटेकोर नजर होती आणि म्हणूनच मी खूपच कंटाळलो होतो. आणि एका दुपारी अचानकच ऋषिकेश येऊन उभा राहिला. आवरलेल्या सामानाकडे त्याने नजर टाकली आणि माझ्याकडे मान वळवत निर्वाणीच्या सुरात मला प्रेमळ आदेश दिला, पप्पा आज रात्री वेळेवर झोपायचंय, उद्या सकाळी लवकर इंदोरसाठी निघायचंय. आणि अचानक उद्भवलेल्या या हृदयरोगामुळे
मला नाशिक सोडावं लागणार आहे या जाणीवेनं मी खूप खूप कासावीस झालो.